दीदी, आपण यात्रेमध्ये इतके पैसे खर्च केले, अशी कुठली गोष्ट आहे जी आपण कधीच खर्चू शकत नाही? तुला अशी गोष्ट ऐकायची आहे का जी आपण कधीच खर्चू शकत नाही? तर ऐक मग. एका श्लोकामधून फार त्या ठिकाणी एक उत्कृष्ट असा संदेश भेटतो आपल्याला. न चौर्यहार्यं न च राज्यहार्यं न भ्रातृभाजं न च भारकारी द्वे कृते वर्धते नित्यं विद्याधनं सर्वधनं प्रदानं विद्याधनं सर्वधनं प्रदानं. ऐक, जर आपण पैसा कमवला तर तोही खर्चून जातो, बरोबर आहे. राज्य कमवलं तर ते राज्य सुद्धा आपलं एक दिवस जातं, पद सुद्धा एक दिवस जातं. आणि आपण जे म्हणतो ना भाऊ भाऊ आहेत, मग भावांमध्ये सुद्धा जी वारशाने किंवा परंपरेने आलेली इस्टेट जी आहे ती वाटून घेतली जाते. परंतु जीवनात असं एकच धन आहे, ते म्हणजे विद्याधन आहे. आणि ते कधी नष्ट होत नाही आणि ते कधी संपत नाही. उलट जर आपण कोणाला ज्ञान दिलं, जर आपण कोणाला एखाद्या गोष्टीची विद्या दिली तर ती गोष्ट आपल्याला उत्कृष्टपणे जमते आणि त्यामध्ये आपण आणखीन गुणवत्तापूर्ण कार्य करू शकतो. त्यामुळं जगामध्ये पैशाला कधी महत्त्व द्यायचं नाही, तर ज्ञानाला महत्त्व द्यायचं, विद्येला महत्त्व द्यायचं. समजलं बाळा? चल, रामकृष्ण हरी.